दादा, लोटे MIDC मधली लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आहे, त्याच्यामध्ये PFASच्या संदर्भात सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. तर काही संघटना त्या ठिकाणी गेले 25 ते 30 दिवस उपोषणाला सुद्धा बसलेल्या आहेत. या संदर्भात काय सांगा? करू की लक्ष्मी विषयाला लगेच मला तहान लागली. खरं म्हणजे गंभीराचा विषय आहे हा. विषय फक्त आपल्या लोटे MIDC पुरता मर्यादित नाही, तर राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचलण्यात आलेला आहे. याची पार्श्वभूमी जर आपण सगळ्यांनी पाहिली तर ह्या कंपनीला ज्या ज्या परवानग्या लागतात त्या कंपनीने त्या प्रत्येक परवानगी, जर कुठल्या परवानगीचं उल्लंघन जर होत असेल तर नक्कीच त्या कंपनीवर कारवाई केली जाईल. आणि जर आम्हाला आढळून आलं की जर आपण सुद्धा आम्हाला कळून आलं की उल्लंघन होत आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एका बाजूला कोकणातला जो हा युवक आहे, हा शहरामध्ये मुंबई, ठाणा, पालघर, बदलापूर, डोंबिवली, कल्याण इथे जो स्थलांतरित होतो तो कुठेतरी कमी होण्यासाठी जर नवीन उद्योजक इथे येत असतील तर त्यांना अशा अटी शर्ती सुद्धा टाकलेल्या आहेत की आपल्याला त्याच्यावर हानी होणार नाही, म्हणजे तिकडच्या स्थानिकांना त्याची हानी होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे. पण केंद्रातली जी कमिटी आहे जी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देतो, क्लिअरन्स दिल्यानंतर ती पोल्युशन बोर्डाकडे येते. क्लिअरन्स अगोदर मिळतं आणि क्लिअरन्स मिळाल्यानंतर पोल्युशन बोर्ड त्यांना परवानगी देते की ती कंपनी सेटअप करू शकते. त्यांच्याकडे रितसरती एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आहे आणि ते केंद्रातली कमिटी आहे, ही राज्यातली नाही आहे. केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे. त्या परवानगीच्या आधारे MPCBने त्यांना कंपनी नियमाच्या आधारे त्यांना ती कंपनी चालवायची परवानगी दिली आहे. आता लोट्यातल्या अनेक कंपनी डायरेक्ट पाणी सोडतात आणि तिथून याचं सोडलं पाणी खराब होतं असं वारंवार चालतं. तिथल्या प्लॅन्स प्रॉब्लेम बंद असतो असं वाटतं. त्यामध्ये काय काय? एकदम उत्तम आपण प्रश्न विचारला. आता जी आमची बैठक झाली हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि आता त्यांना आम्ही शेवटची वॉर्निंग नाही तर शेवटची त्यांना याच्या मीटिंगच्या आधारे त्यांना आम्ही निर्देश देणार आहोत. आज 108 कंपनी लोट्यामध्ये आहेत, त्यातल्या 10% कंपनी ह्या ZLD आहे. मी त्यांना सांगितले, आम्ही त्यांना सांगितले, तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही झिरो लिक्विड डिस्चार्ज असा प्रपोजल तुम्ही आमच्याकडे द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला कंपल्सरी करू की तुम्हाला झिरो लिक्विड डिस्चार्ज करावा लागेल. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे CETB आहे. हो, पण CETB आहे, पण ती CETB तुमची व्यवस्थित चालते का? नाही चालत. तर आता सहन करणार नाही असे स्ट्रिक्ट निर्देश त्यांना दिलेले आहेत आणि मी त्यांना सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, जर तुमची कंपनी व्यवस्थित चालते ना, 100% तुमचं मत आहे, तर मला एक ॲफिडेव्हिट लिहून द्या की आम्ही नियमाचं तंतोतंत पालन करतोय असं एक मला ॲफिडेव्हिट लिहून द्या. मगाचा जो विषय आहे PFASचा, की इटली सारख्या देशामध्ये जर ती कंपनी होती आणि तिथल्या एवढी प्रगत यंत्रणा असून त्यांना कळलं नाही की इतकी लोक बाधित झाली, आपल्याकडे ते कळण्याची काही यंत्रणा आहे का? आणि जर समजा उद्या असं जाऊन कळलं की आज सगळ्या परवानग्या त्यांच्याकडे आहेत आणि असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाली आहेत, मग काय करणार? बघा, आज आपण आपल्याच देशाला कमी काम असते मला कळत नाही. आज आपले जे प्रदूषण नियंत्रण जे काही उपाययोजना आहेत हे आपले पण इतर देशांच्याच लेवलचे आहेत असं आपण समजलं पाहिजे. इटलीमध्ये काय झालं, की दुर्घटना झाली की ते जाणून बुजून केलं, हे आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि अशी कुठली दुर्घटना आपल्याकडे होऊ नये आणि कोण जाणून बुजून करू नये याच्यासाठी MPCB आणि आमचे सगळे अधिकारी हे सतर्क आहे. आणि बघा, लोकांच्या जीवनाशी कोणीही त्याच्यामध्ये हे करणार नाही, आम्ही त्याच्यामध्ये दुर्लक्ष करणार नाही. आणि जर आपण जो मुद्दा मानला की इटलीमध्ये जर असं होत असेल, इटलीमध्ये जर असं झालं असेल तर तिकडची पार्श्वभूमी वेगळी होती, आपल्याकडची पार्श्वभूमी वेगळी आहे. असे जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या देशातले नियम वेगळे असतात, आपल्या देशातले नियम वेगळे आहेत, पण ते नियमाचं तंतोतंत पालन करून घेणं ही आमची जबाबदारी आहे. तर लोट्यातल्या कंपन्यांच्या अनेक कंपन्यांची यंत्रणा जीव दिलेली आहे. नाही, म्हणून मागेच आम्ही एक भरारी पत्र पाठवलेलं. आम्ही 16 कंपन्यांचं व्हिजिट केलं आणि आश्चर्य असं वाटलं की 16 पैकी 15 पैकी 7 कंपन्यांना आम्ही क्लोजर डायरेक्शन दिलं, म्हणजे 50% कंपनींना क्लोजर दिलं. तेही आम्ही त्यांना आता सांगितलं की तुमच्या जर कंपनीची अवस्था अशी असेल तर आता सहन करणार नाही,
शेवटी आता लोकांचा एवढ्या वर्ष त्याला आता लोट्याच्या कंपनी ह्या वर्षानुवर्ष आहे. ह्या काही नवीन कंपनी आहेत, एकाच कोणी कंपनी नवीन आली असेल, कोकोला सारखी नवीन कंपनी असेल, पण ह्या सगळ्या वर्षानुवर्ष जुन्या कंपन्या आहेत. तर आता ते सहन करणार नाही. आणि आता आमचे सदस्य सचिव ह्यांचं तर स्ट्रिक्ट म्हणणं आहे की कोण जर नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्वरित त्याच्यावर कारवाई नाही तर आपण बंदच करणार. आणि जोपर्यंत 100% ते नियमाचं पालन करून कंप्लायन्स करणार नाही त्याच्याशिवाय त्यांना रिस्टार्ट देणार नाही.